सकाळी सकाळी नाश्त्याला काय करावं बरं? मी तर म्हणते हिरव्या मुगाचे आणि रव्याचे आप्पे केले तर कसे? नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरवे मूग आणि रव्याचे आप्पे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. आता नाश्त्यासाठी बनवायचं आहे, त्यामुळे रात्री झोपण्या अगोदर हिरवे मूग स्वच्छ करून भिजत टाकायचे आहे. सकाळी भिजलेले हिरवे मूग घ्यायचे आहे, धुवून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीभर हिरवे मूग घ्यायचे, 2-4 हिरव्या मिरच्या घेऊन छानपैकी रवाळ अशी दळून घ्यायची आहे. एकदम चिकन दळायची नाही, नाहीतर आपले आप्पे फुगणार नाही. तेवढीच 1 वाटी प्रमाणात रवा घ्यायचा आहे, बारीक असला तरी चालेल. रवा आणि हिरव्या मुगाची जी पेस्ट केली होती ते थोडेसे जिरे, मीठ टाकून आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे. अगोदर थोडेसे त्या मिश्रणामध्येच एकजीव करून घ्यायचं आहे, कारण आपण पाणी वापरतोच ना. मग नंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आप्पे करायचे आहे, त्यामुळे मिश्रण आपलं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण नको, तर गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. या ठिकाणी मी आता मिश्रण अगोदर आप्याचं तयार करून घेते. आणि हिरवे मूग जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो ना, तेव्हा जास्त चिकन नाही करायची, नाही तर आपले आप्पे थोडे कडक होतात. कारण हिरव्या मुगाचे तुम्ही बघा धिरडे केले जरी ना, ते थोडेसे कडक होतात, त्यामुळे थोडंसं पातळ ठेवायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहे इनो नसला तर थोडं ताक टाकला तरी तुम्ही चालेल हां. तर आता हे मिश्रण पुन्हा मी एकजीव करून घेते आणि 10-15 मिनटं हे झाकून ठेवते. 10-15 मिनटं आपण मिश्रण बाजूला ठेवलं ना, तर आप्पे आपले चांगले होतात, नरम असतात. आणि मुळात म्हणजे हा पौष्टिक नाश्ता, हिरवे मूग खाणं फायद्याचं आहे शरीरासाठी. तर आता आपले 10-15 मिनटं झाल्यानंतर त्यानंतर आप्याचं भांडं घ्यायचं आहे, त्याला तेल लावायचं आहे. सगळ्या पात्रांमध्ये तेल लावलं की यामध्ये हळूहळू आपण आप्याचं मिश्रण सोडणार आहोत. ताक टाकल्यामुळे याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येतो. ताक नसेल तर इनो वापरू शकतात. फक्त खायचा सोडा वापरू नका, कारण खायच्या सोड्यामुळे काय होतं, ते फुगते पण नाही आणि थोडी चव वेगळी लागते. तर आता मस्तपैकी मी सगळे आप्पे तयार केलेले आहे. आता 5 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवू. मध्यम आचेवरती आपले आप्पे तयार होतील. आता यांना दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर तेल कमीच वापरायचं आहे. आता याच्यानंतर तेल वापरायचं नाही. आता दोन्ही बाजूने मी छानपैकी आपले आप्पे भाजून घेते. ही आप्पे पात्राबरोबरच आपल्याला एक काडी भेटते, तुम्ही चमच्याचा पण वापर करू शकतात. आणि आई म्हटल्यानंतर तर डायरेक्ट हातानेच उलटे पुलटे करून देते. तर आता परत 5 मिनटं आपण आप्पे करून घेऊया. मस्तपैकी दोन्ही साईडनी भाजून घेतलेले आहे आणि गरमागरम आपले आप्पे तयार झालेले आहे. आता हे आप्पे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा सांबार सोबत सुद्धा चांगले लागतात. नक्की खाऊन बघा आणि रेसिपी कशी झाली हे मला नक्की सांगा.